तर भावांनो, आपल्या ब्लॉगचा दिवस आहे पहिला. ब्लॉगला आपल्या सपोर्ट करत जावा. बघा छोट्या कसं मासे पकडून आला होता, पण एक पण नाही सापडला. आणि ही वकार कशी बघती बघा, म्हणती जेवाय ती. म्हणलं थांब देतो. हे बघा आपल्या रानातलं वातावरण, काय पावसामुळे पेरलं पण नाही. ही गाय मस्त खाऊन पिऊन बसली होती रोज करत. कशी नात करते गाय. या छोट्याला दमच नाही. तर भावांनो, आपल्याला ब्लॉगला सपोर्ट करत जा. आपले रोज ब्लॉग येत आणि बघा भूक लागली म्हणून पेढे घालतात. त्यांना टाकलं पाहिजे. आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. मग काही तिथले 2-3 भाड्याची लागलो पाहता. आणि नाही ना तेव्हा त्याला काय म्हणते तुम्ही सांगा नव्हतं. मी कापतोय त्याला काय तुला खायला टाकलं. भूक लागली लईच वाईट ही मोठी गाय बनते. मालिक टाकतोय का नाही मला अशी बघते त्यांच्याकडे, जे खाते त्यांच्याकडे. मग कापलं गायसाठी. पण कसं आहे, वाढ भारे का नाही. 7 रुपयाला भेळ आहे भावांनो, लय महागाई. तुमच्याकडे कसं आहे वाढ सांगा. गायचं वाढ कापलं. गायला वाढ कापून घेतलं तर हा कुत्रा बघा कसा पळतो, दिसला का. मग गायला टाकलं खायला. गायने बी लगेच केलं चालू काम खायचं. मग काय कशी खाते बघा गाय, वच्चा वच. मग वगाराला कापलं. वगारमुळे असं सगळ्यात शेवट मी त्याला म्हणतो द एंड इज बिगिनिंग. कसं आहे. मग आलो वगाराकडं. वगार येडे घालू घालू कटाळलं होतं. म्हणलं जरा त्याची बी मजा घ्यावं. गेलो तिथं आणि वगारापाशी जाऊन उभा राहिलो. थोड्या वेळ टाकलंच नाही. ते बघा कसं करते आता. म्हणलं कशाला दावं फिवं तुटन. मग दिलं टाकून त्याला पण खायला. नंतर गेलो आपल्या गोठ्याकडं. हे बघा 3 बछडे कसे खातात. ही आपली मका अर्धी तर उगली. नंतर आलो मग गोठ्यात. हे गुरांचं तेच सगळं पिल्लांनी जसं की केलं तर ते गोळा करून टाकलं त्यांना. म्हणलं त्यांना खायलाच टाकायचं नाही. बघा वाड्यावर बी शेण टाकतात. त्यांना काय कळत असतात तर ते आपल्यासारखे नसते का. पटापट ते चाललं गोठ्यातलं आवरलं. हे बघा रातच्याला किती वायाला घालते ती. आणि आलो बाहेर. जाळी लावून घेतली. मग गेलो म्हशीकडं. कशा खात्यात खायचं काम चालू त्यांचं.
मग नंतर चलायला लागलो. म्हणलं चला आता जावं घरी जावं. म्हणलं आता मस्त जेवण करतो घरी जाऊन. तुम्ही म्हणताल हा कॅमेरा कसा हालतोय, ते मुद्दाम तसंच केलंय मी. तसं काय झालं नाही तुमच्या मोबाईलला. तर मी चाललो होतो घरी, तेवढ्यात म्हैस वरडत होती मागं. तिला वाटत होतं अजून खायला टाकावं, पण आता आधीच कमी खायला आहे. मग आलो इथं. हे बघा कसं आहे वातावरण, कसं हालतोय कॅमेरा. लाख 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 भिवू नका भावांनो, तुमच्या मोबाईलचा नाही माझा कॅमेरा हालतोय. कसं आहे एक 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 नंतर वड्यात उतरलो मी. ही म्हैस कशी बघते, म्हणते वड्यात नको जाऊ, साप आहे. मग बघा भावानं, तुम्हाला इथं मासे दिसते का कुठं वड्यात? ज्यांना दिसले त्यांनी कमेंटमध्ये सांगा. बॉटलमध्ये बघितले मासे आले का, पण त्यात एक बी मासा नव्हता. डबल तिथंच ठेवून दिली. मग काय करता आता, छोट्याने ठेवली होती. मग फटक्यास आलो गाडीपाशी, चावी चालू केली, स्टँड मारलं, बटन टाकलं, निघालो. थोडं म्हणलं पुढून एकदा एक चक्कर मारून येऊ म्हणून निघालो. बघा आपल्या रानातलं वातावरण कसं आहे. कसं हिरवगार वातावरण आहे का नाही. मग आलो पुढं फटक्यास, डबल मग आलो महागारी. हे गोट्यापासून डबल आता निघालो मी गावात. गावात आता बघा हे कसं आहे, बारकं कसं खातं इकडं. शेजारीचं आहे, आपलं नाही ते. निघालो मग आता घराकडं मस्तपैकी. कशा चिच्चा या खायला आमच्याकडे चिच्चा. लय फळ आलं ह्या वर्षी, आणि हा ऊस. मग आलो पुढं फाटक्यास. हे बघा पाणी विहिरीतलं किती कसं या पाहायला. पाणीच पाणी इकडं, जमिनीच्या वर बी पाणी आलं विहिरीचं. पर अजून पेरलं नाही, पर आता नोव्हेंबर चालू झालं. हे रानात पाणी बघा केवढे, नत करते काय. आणि हे बघा आमचा रानातला रस्ता कसा आहे, होगडा खोगडा, नुसते खड्डेच झाले. गावा नीट करते काय की आता. डबडक 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 कसं आहे. पडलो असतो भावांनो, तुमच्यामुळं वाचलो. कसं आहे रानात पाणी, नुसतं पाणीच पाणी.